मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।
वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर क्षमादया शांती बाण अभंग याती तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर पांडुरंगा गुरु प्रथम नमन पावन झालो चराचरे जयांचे केली स्मरण होय सकळ त्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे स्मरण्याता विठ्ठला विठ्ठला वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडी करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर प्रस्तुत कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू मैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीची जिव्हाळी अशा स्थानी तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून संतपर प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये तुकोबारा संतांच्या ठिकाणी अनेक असलेले विशेष गुण त्यापैकी एका विशेष गुणाचं चिंतन करतात. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही विचार मांडण्यापूर्वी एक दोन गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पुण्य पवित्र भूमीला स्टेशन या ठिकाणी सर्व भगवतप्रेमी भाविक भक्त या सर्वांच्या उपस्थितीत सहकार्याने गायक वादक पेटी मास्तर विनेकरी सर्वांच्या उपस्थितीत माता भगिनी तरुण वृद्ध बालगोपाल सर्वांनी या ठिकाणी काकडा केला. कार्तिक स्नान आणि कार्तिक स्नानाची सांगता काकड्याची सांगता या निमित्ताने हा काकड्याच्याच टायमाला म्हणजेच पौर्णिमेला होणारा कार्यक्रम, परंतु हा कार्यक्रम माऊलींच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने व्हावा म्हणून थोडासा काकडा लांबवला. पण काकडा जरी लांबवला तरी काही पाप लागला असं नाही, पुण्य घटलं असं नाही, पुण्य वाढलंच. तुम्हाला सांगतो परमार्थ हा लांबतच राहिला पाहिजे आणि संसार हा पुढं होत राहिला पाहिजे. उपाधी जितकी कमी झाली तितकी चांगली आणि परमार्थ जितका विस्तार ज्याचा झाला तेवढा चांगला. म्हणून माऊलींचा संजीवन समाधी सोहळाही साजरा करता आला पाहिजे आणि काकड्याचीही सांगता झाली पाहिजे हा हेतू सर्वांचा. आणि म्हणून हा कार्यक्रम थोडासा लांबवला
आणि त्या कार्यक्रमाची आता म्हणजे जवळजवळ सुरुवात होऊन तो कार्यक्रम 4 दिवस झाले. या कार्यक्रमामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवलं. सुंदर असे कीर्तन या ठिकाणी आयोजित केले. सकाळचा काकडा तर आहेच, संध्याकाळचा हरिपाठ आहे, गाथा भजनही आहे. भजनी मंडळच खूप गोड आहे ना. मी यायच्या अगोदर ह्या बाबांनी काय 2 साली काय भारी म्हणले, सुंदर ते ध्यानला. खरं म्हणजे त्याच्यामुळे लेट झालो बाबा. खूपच गोड झाले की ऐकत राहावाशा अशा चाली. आणि म्हणून दुपारचं गाथा भजन. आणि अशा या कार्यक्रमामध्ये आजची सेवा माझ्या वाटेवर श्री हरिभक्तपरायण बडुके साहेब आणि सरवर साहेब सर्वांच्या भजनी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. मी पहिल्यांदा ही सेवा घ्यायला तयारच होत नव्हतो, कारण डोळ्यासमोर आळंदी आहे. आणि आळंदी डोळ्यासमोर असल्यामुळे मी 9वीला त्या ठिकाणी जात असतो, पोहोचत असतो. यांनी सांगितलं की नाही, मी 9वीचा कार्यक्रम इथं करा आणि 10वीला तिथं पोहोचा. म्हणलं काही हरकत नाही, तिथंही जाऊन कीर्तनच ऐकायचे आणि कीर्तनच करायचे आहेत. आणि इथंही कीर्तनच करायचं आहे, तर मग बाकीचं काय. चला, परमात्म्याची सेवा कुठेही घडत असली तरी काही हरकत नाही. आणि त्यातल्या त्यात प्रेम हे तुटत नाही. प्रेमाची दोरी कधी तुटत नाही. तुटली तर जुडत नाही, जुडली तर त्याच्यात गाठ पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, दोरी जर कधी तुटली ना, तिला जोडता येते का? नाही. बरं, जोडली तर त्याच्यात काय पडते? गाठ पडली. मग ते प्रेम जोपासणं हे अतिशय महत्वाचं राहतं. तुम्हा सर्वांचं प्रेम, सरवर साहेब, बडुके साहेब यांचं प्रेम, आणि त्या प्रेमामुळे ही सेवा स्वीकारली खरी. पण जिथं 7 दिवस गाथा पारायणाला होतो, त्या लोकांनी मला 4 वाजेपर्यंत निघूच दिलं नाही. धुळ्याहून 4 वाजेला निघालो धुळ्याहून, तिकडे आर्वीकडे गेलो. तिथून नंतर मग आश्रमात मूर्त्या ठेवायला, आणि तिथून मग 6:15 वाजता आश्रम सोडला. त्याच्यात घाट जाम. बडोगे साहेबांना म्हणले, मी काही पोचू शकत नाही, तुम्ही आता कीर्तन करून घ्या. मी इथून परत होतो. 15 मिनिटं वाट पाहतो म्हणलं घाटाची, आणि 15 मिनिटानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की येतो का नाही येतो. पण कंटाळून हरिपाठ सुरू केलं. हरिपाठ सुरू झालं, काय झालं काय की गाड्याच चालू झाल्या. आणि जी गाडी चालू झाली तर मग काय कुठं थांबवायचं कामच पडलं नाही. म्हणून तुमच्या चरणापर्यंत येऊ शकलो, पण यायला थोडा उशीर झाला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजचे दिवस थोडं जागरण जास्त करून घ्या, काही इलाज नाही का. पण आपल्या चरणापर्यंत येऊन पोहोचलो हे माझे काही पुण्य आहे. म्हणून तुमचं सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालं. आणि तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी, प्रभूच्या सेवेसाठी जो अभंग निवडला तो तुकोबारायचा. या अभंगामध्ये तुकोबार आहे. संतांच्या बाबतीमध्ये अनेक विशेष गुण आहेत, पण एका विशेष गुणाचं चिंतन इथं करतो. तुम्हाला गुणच गुण सापडते. चंदनाचे हात आणि पाय चंदन असतात. परीस हा कोणत्या अंगाने हीन नसतो. दिव्याच्या पाठीमध्ये अथवा पोटामध्ये अंधार नसतो. सर्वांगाने साखर ही गोड असते. परीस हा कोणत्या अंगाने हीन नसतो. त्याप्रमाणे संतांच्या जीवनामध्ये जे दिसतील सर्व गुण दिसतील. एवढंच नाही, परिसरामध्ये तरी काहीतरी दोष आहे. चंदनात काहीतरी दोष आहे. साखरेत काहीतरी दोष आहे. दिव्यामध्ये काहीतरी दोष आहे. परंतु तसा दोष मात्र संतांच्या जीवनामध्ये तुम्हाला सापडणार नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून
26 गुण संतांच्या जीवनात, 26 गुणांची दैवी संपत्तीची ती माळा, 26 गुणांची माळा ही वैरागी निरपेक्ष जे लोक आहेत त्यांच्या गळ्यात पडत असते. ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे आणि ज्यांचं जीवन निरपेक्ष आहे. कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये ती माळा पडेल याची तर खात्रीच नाही. त्यातल्या त्यात धनगेबाई कीर्तनकाराच्या गळ्यात पडेल हे तर कधीच शक्य नाही. मग जर कधी त्याच्या गळ्यामध्ये दैवी संपत्तीची माळा पडत नसेल तर त्याचं जीवन हे उद्धाराला योग्य होणार आहे का? त्याचं जीवन जर कधी उद्धाराला योग्य होत नसेल तर त्याचं श्रवण करून तुमचा उद्धार होणार आहे का? तुकाराम मला तर स्पष्ट बोलतात, आयशा खळामुखी न करावे श्रवण. अशा खळ लोकांच्या तोंडातून तर तुम्ही श्रवण करू नका, परंतु नेमके तुम्ही तिथंच तर पडल्याशिवाय राहत नाही, तिथंच गेल्याशिवाय राहत नाही. मधुर वाणीच्या नादी लागून, मधुर वाणीच्या नादी लागून तुम्ही तुमचा उद्धार करून घेऊ शकत नाही. संतांचं जीवन हे खरोखर निर्दुष्ट जीवन, दोषरहित जीवन, दोष नाही ओखदासी, औषधालाही दोष नाही. तुम्हाला सांगतो, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जम, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिर पैशुनम, दया भूतेश्वर लुप्तम, मार्दवम धीर चापलम, तेज क्षमा धृती शौच, मद्रोहो नाती नमिता, भवंती संपदम दैवी मविजातस्य भारत. हे दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत. आणि हे कोणाजवळ सापडतील? फक्त निरपेक्ष आणि वैराग्याने युक्त असलेले संत त्यांच्याजवळ. संतांचं वैराग्य धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. तुकोबारायांनी घरामध्ये अडचण असताना ती अडचण पाहिली. शिवाजी महाराजांनी, अरे ज्यांचे आपण कीर्तन ऐकतो, ज्यांच्या उपदेशाने परिसर बदल, ज्यांच्या उपदेशाने दुष्ट लोकांचं जीवन बदलून गेलं, एवढे महान असलेले संत तुकोबाराय, त्यांच्या घरामध्ये स्त्रियक अन्न न करता मी अशी परिस्थिती, मग आपण राजे असून काय कामाची? म्हणून नजराणा पाठवला, पण स्वीकारला का? मग याला वैराग्य. उगाच आज वैराग्य मूर्ती म्हणून कीर्तनकाराच्या पुढे छापले जात. तो बाबा तर काही कीर्तनाचं पाकिट सोडत नाही, फक्त पाहत नसेल पण सोडत नाही. अर्थात एकंदरीत तुम्हाला सांगतो, तुकोबारायांच्या नंतर वैराग्य हा शब्द, वैराग्य मूर्ती हा शब्द कित्येक लोकांना शोभेल का न शोभेल मला सांगता येत नाही, पण लोक मात्र लावण्याचा प्रयत्न करतात, लावतात. तुम्हाला सांगतो, तुकोबारायानंतर एवढा वैराग्य कोणाजवळ सापडणार नाही. संतांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे, संतांच्या जीवनामध्ये निरपेक्षपण आहे. म्हणून त्यांच्याजवळ सतत करता हे 26 गुण नांदत असतात. अजून कितीतरी गुण नांदत असतात, परंतु सर्व गुणाचं चिंतन तुकोबाराय या ठिकाणी करत नाही, फक्त एका गुणाचं चिंतन करतात. तो गुण कोणचा? तर संत हे शूर आहे. शूर कोणाला म्हणतात? जो बलाढ्य शत्रूचा नाश करतो त्याला शूर म्हणतात. जो बलवान शत्रूचा नाश करतो त्याला शूर म्हणतात. मग एका शत्रूचा नाश केला तरी एको शत्रू वधे नैव वीरो गच्छति विश्वते.
एक शत्रूचा नाश जरी केला तरी पण त्याला शूर म्हणतात. आमच्या संतांनी षड्रिपूचा वध केला. काम क्रोध बंदी खानी प्रत्येक ठिकाणी तुम्हा आम्हाला शत्रू आहे. रोडावर लागले गड्डे शत्रू, खडी शत्रू आहे. जर कधी चालत्या गाडीमध्ये तार चूक घुसली घ्या पेढे वाटेल का? ती कोण आहे? शत्रू आहे. स्वयंपाक करत असताना माता भगिनीला देखील जर कधी चपाती भाजता भाजता त्या चपातीची वाफ निघली, ती जर कधी हाताला लागली तर बाईला गुदगुल्या पडल्यासारखं होतं. किती त्रास होतो ते फक्त त्या माता भगिनींना माहिती आहे, खाणाऱ्याला काही माहिती नाही. म्हणजेच त्या ठिकाणी तशी गोष्ट शत्रूच आहे. तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यासाठी तण हे काय आहे? शत्रू आहे. बोंडाळी शत्रू आहे. लाल्या रोग काही लोकांना मित्र बी आहे, कारण पैसे भेटून जातात, पण तो शत्रूच आहे ना. गाडीवाल्यासाठी तेलारोग शत्रू, तसं परमार्थामध्येही शत्रू, परमार्थातही शत्रू आहे. परमार्थामध्ये कोण शत्रू आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे काय आहेत? शत्रू आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे साधे शत्रू नाही. कामाजी कोतवाल यांनी नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्याशी. मोठ्या मोठ्यांची फजिता केली आहे. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही कोण? किस गली में क्या गलबला, बड़े पड़े पड़े भिकनबाई का आखड़े, कि झाड़ की पत्ती दर्या में लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे लोक, या लोकांना कामाने 12-12 वर्षाची तपश्चर्या खड्ड्यात घातली. 60-60 हजार वर्षाची तपश्चर्या खड्ड्यात घातली. असे शत्रू साधे नाही, असे हे काम क्रोधाधिक साधे नाही. आणि यांच्यावर विजय मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला सांगतो, रात्री जर कधी तुम्ही जागरण केलं तर दिवसा झोप घेणार. दिवसा जर कधी तुम्ही शेतीमध्ये जाम काम केलं तर रात्री झोप घेणार. दिवसा जर कधी युद्ध असेल तर रात्री झोप घेणार. रात्री युद्ध असेल तर दिवसा झोप घेणार. रात्रपाळी असेल तर दिवसा विश्रांती घेणार, आणि दिवस पाळी असेल तर रात्री विश्रांती घेणार. पण परमार्थ मार्ग असा आहे की या मार्गामध्ये रात्रीही विश्रांती नाही आणि दिवसाही विश्रांती नाही. खरं ज्याचं परमार्थिक जीवन इथे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. तुकोबाराय म्हणतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग,
शिवाय आगोद पडते आघात अंतर्बाह्य भेद आणि मन अंतर्बाह्य जग शिवाय आगोद पडते आघात शिवाय आगोद पडते आघात. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. कोणाशी युद्ध करतात? अंतर्जग, बाह्य जग आणि मन यांच्याशी युद्ध करतात. अंतर्जग विकार, काम, क्रोधाधिक यांच्याशी युद्ध. बरं, यांच्याशी युद्ध सोपं आहे का? ज्ञानोबराज स्पष्ट म्हणतात, जे सारसाई बिघडता वय ओवा मुनिवत्स काढिता ना भनंग दवडीला भानया वरुणी माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता विना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साथी. काही लोकांची तंबाखू ते सुटत नाही राम. विकार कुठून सुटते? काही लोकांची सिगारेट नाही सुटत, काही लोकांची चहा नाही सुटत, काही लोकांचं माळ घालून लबाड बोलणं नाही सुटत, काही लोकांची या माऊलींमध्ये ती एक राहते, मुंबई घुसावली पॅसेंजर, ती नाही सुटत. आणि हे विकार कसे सुटणार? मला सांगतो, जोपर्यंत तंबाखू सोडणाऱ्याला तंबाखू खाणारा दिसत नाही तोपर्यंत त्याला आठवण येणार नाही. पण तुम्हाला सांगतो, तंबाखू खाणारा जर कधी दिसला ना तर हा गपचूप बसणार नाही. जोपर्यंत विषय डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत इंद्रियांचा निग्रह ठीक आहे, पण एक वेळा विषय डोळ्यासमोर दिसल्यानंतर इंद्रियांचा निग्रह कठीण आहे. बादशाह जेवायला बसला, बिरबलला सांगितलं, बघ मी कसं भोजन करतो ते. सुंदर पैकी पाट ठेवले, दोन्ही बाजूला समया ठेवले आणि समयींचा उजेड आणि ताट आलं. दोन्हीकडून दोन मांजरी आल्या, मांजरींच्या डोक्यावर दोन्ही समया ठेवल्या आणि मांजरी फर्स्ट क्लास पैकी डोळे मिटून बसले. बघ बिरबल, या पद्धतीचं जेवण करतो. बिरबल म्हणतो, बापरे, मांजरवर एवढा ताबा तुमचा? मांजर एवढी शांत बसली? कीर्तनात एखादी बाई शांत बसत आणि ही मांजर एवढी शांत बसली? बाबा, अजब आहे, गजब आहे. महाराज, हे पाहण्याकरता, हे दृश्य पाहण्याकरता माझ्या मुलाला घेऊन येऊ का होतं? घेऊन ये ना. दुसऱ्या दिवशी मुलाला बरोबर घेतलं, पण 2-3 उंदराचे पिलं पिशवीत घातले आणि त्याच पद्धतीने जेवायला बसलेला राजा आणि वर्णन करतोय बिरबल, बा कमाल आहे, कमाल आहे. आणि हळूच कशी पिशवीची गाठ सोडली, तोंड मोकळं केलं. झाकलेल्या डोळ्यातून त्या मांजरींना उंदर कशी दिसली मलाच काही कळालं नाही. झाकलेल्या डोळ्यातून त्यांना उंदर कसे दिसले. आणि तुम्हाला सांगतो, बस सुटल्या त्या मांजरी, जेवणाचं फण्यार झालं. मांजर शांत कुठपर्यंत? जोपर्यंत उंदीर दिसत नाही तोपर्यंत. उंदीर दिसला रे दिसला की तिची शांतता बिघडली. त्याप्रमाणे इंद्रिय शांत कुठपर्यंत? जोपर्यंत या इंद्रियांना विषय दिसत नाही तो. आणि एक वेळा विषय जर कधी दिसले ना तर मग मात्र त्या ठिकाणी कळत. तुकाराम महाराज म्हणतात, जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता तुमची देखील नाही बाबा. अरे वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंत जोपर्यंत एखादी सुंदर स्त्री दिसत नाही तोपर्यंत. जोपर्यंत मला सांगतो
कोल्ह्याला सिंहाची गर्जना ऐकायला येत नाही तोपर्यंत कोल्ह्याची गर्जना राहते. एक वेळा सिंहाची आरोळी ऐकली की कोल्ह गप्पच बसत. जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणाला पाहत नाही हा समुद्र तोपर्यंत आरडतो, गर्जना करतो. परंतु एक वेळा जर कधी अगस्ती ब्राह्मणाला पाहिलं की समुद्राचं आरडणं बंद. काय आरडतो? त्या जगन्नाथपुरीचा समुद्र किती आवाज करतो, भयंकर आवाज करतो, घाबरून जातो माणूस. अशा पद्धतीने गर्जना करणारा समुद्र, परंतु अगस्ती ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर त्याची गर्जना थांबून जाते. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंत इंद्रिय शांत असतात. पण इंद्रियांनी विषय पाहायला पाहिला की त्या ठिकाणी मग कळतं की इंद्रियांना आवरणं किती कठीण राहतं. आणि अशा इंद्रियांना आवरण्याकरता रात्रंदिवस सावध व्हावं लागतं. थोडासाही गैबानेपणा चालत नाही, थोडासाही बेसावधपणा चालत नाही. सीमेवर राहणाऱ्या लोकांना थोडीशी त्या ठिकाणी नजर चुकली ना दादा तर त्याचा परिणाम काय भोगावा लागेल सांगते. तसेही इंद्रिय तुमच्या आमच्या हातावर तुरी देऊन जातात दादा. बघा तुम्ही इतर साधूंचं किती विचित्र इंद्रिय आहे. डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता पंडूराजाला, तरी पण इंद्रियांवर ताबवता मिळवता आला नाही. कठीण आहे विकारांशी युद्ध करणं. आंतरजग बाह्यजग परमार्थ करणाऱ्याला बाहेरचे लोक चांगले म्हणतात का? नातेवाईक चांगले म्हणतात का? आमच्या कुडी नव्हती ह्याची पिशी निवडली. माळकरी पाहिला की तो लोकांना मिळूनच वाटत. पिंगलच करतात. गंध लावावा आपण आपल्या कपाळाला, उठतो दुसऱ्याचं कपाळ आणि तो आपल्या कपाळाला म्हणतो, म्हणजे आपल्या गंधाकडे पण म्हणतो बुवा जरा बाजूला जा, माझी म्हैस बिचकून दे. अरे ती म्हैस एसटीला बिचकत नाही, ती म्हैस एसटीला बिचकत नाही, ती गंधाला बिचकेल का? मग अशा पद्धतीने लोक जर कधी बोलत असतील, हे बोलणं सहन करणं सोपं आहे का? पंचानं म्हणून गाव आहे त्या ठिकाणी कीर्तनासाठी गेलो आणि एक वारकऱ्याने सुंदर गंध लावला होता. शॉर्टकट नव्हता, सुंदर रुपया एवढा गंध मस्त पैकी. जसं काही मावशींचा कुंकू बघा, त्या मावशीचा कुंकू किती लावून दिसतो. इथं काही मावशी आहेत त्यांचा कुंकू किती लांबून दिसतो. काहींचा कुंकू तर चष्मा लावूनच पाहावा लागेल. चष्मा लावून की दिसतो का न दिसतो का दुर्बीन घ्यावी लागते. शॉर्टकट कुंकू. तसा काही वारकऱ्यांचा गंध एकदम ठोकळ गंध आणि काही वारकऱ्यांचा गंध नुसता लावायचा म्हणून लावायचा. अलीकडे वारकरी किती वेगळेच निघाले. आता आळंदीमध्ये बहुतेक कीर्तनकार टोप्या घालत, नवीनच फॅशन निघाली. आता एक शर्ट निघाला, तो धड दांडेकर बी नाही, धड नेहरू बी नाही, मधलंच निघालं ते. विचित्र काम आहे. असतो मोठाच्या मोठा ठोकळ गंध लावलेला वारकरी माझ्याजवळ बसला आणि एका माणसाने मला जे हरी केला, मी त्याचा जे हरी घेतला, त्यालाही मी जे हरी केला, शेजारच्या वारकऱ्याने पण त्याला जे हरी केला. त्यावेळेला तो समोरचा माणूस म्हणतो, महाराज मला तुमचा गंध 2 किलोमीटर उडून दिसला. या बोलण्यामध्ये प्रेम होता का? या बोलण्यामध्ये प्रेम होता. म्हणून तर तुकोबारा म्हणतात, पाखांड्याने पाठी पुरविला तुम्हाला, तेथे मी विठ्ठला काय करू. पाखांड्याने पाठी पुरविला तुम्हाला,
पत्ता नाही महाराज, तुमचा गंध मी 2 किलोमीटरवरून पाहिला. शेजारचा वारकरी जो होता ना, जवळ बसलेला जो वारकरी होता तो खमंग होता, हुशार वारकरी होता. तो म्हणाला मला राजा, अरे 2 किलोमीटर वरून एसटीचा डोळा दिसत नाही, 2 किलोमीटर वरून एसटीचा डोळा दिसत नाही आणि तुला माझा गंध दिसला. ज्या अर्थी तुला माझा गंध दिसला 2 किलोमीटर अंतरावरून, त्या अर्थी तुझी नजर ही गिधाडाची असेल. कारण गिधाडाला 12 कोसावरच मेलेलं जनावर दिसत. म्हणजे असे बोलणारे जर कधी नसले तर तुम्हाला सांगतो हे लोक विचित्र आहेत. त्याच्यामुळे काही लोक माळ घालत, आमच्या जीवानं माळ घातली कुठं इथं गळ्यात. म्हणजेच हे लोक नाव ठेवतात, अरे आमचा काका तुळशीला पाणी घालायचा आणि तुळशीला पाणी घालत असताना घाईघाईनं म्हणायचं ऐराणीमध्ये केशवा माधव अच्युता नमनारायण असं म्हणायचं. पण समोरची व्यक्ती काय म्हणायची, म्हणे भिका काका तुळशीला पाणी घालत असताना देवाचं नाव नाही घेत, तो असं म्हणतो म्हणले सस गुणरे गुणरले वैरली शिवारमा गैरे गैरे रामसिंग धावरे धावरे आणि फुलसिंग पैरे पैरे आणि काशा आडवा वैरे वैरे. आता तुम्हाला कळालं तर नाही कळालं आमच्या, कळालं असेल काही एवढं अवघड नाही. म्हणजे या बोलण्यामध्ये दुसऱ्या दिवशी ती तुळशी वाळून गेली तर तो पाणी टाकायला जाणार नाही. लोक ज्या पद्धतीने परमार्थ करणाऱ्याची टिंगल करतात त्यांना तोड द्यायचंय अजून, आणि स्वतंत्र मनाशी तोड द्यायचं. काय काय करीतो या मना परिणाय नारायणा करुणेची करी विडंबना निमुपतना आदरिले. काय करे ते रामोना परिणाय नारायणा करुणेची करी विडंबना पटनाने चंचल भीमा कृष्ण प्रमाति बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरे वसुदुष्करम् अप्यद्यपानान्मत सुमिरुं मूलनादपि अपि वन्य क्षणात साधू विषमश्चित्त निग्रह. योग वासिष्ठामध्ये म्हणतात, तुम्हाला सांगतो ही एखादी वेळेला मेरू पर्वत उन्मळून खाली पाडणं सोपं आहे, 12 गाव अग्नी गिळणं सोपं आहे. पण चित्ताचा निग्रह करणं हे त्याच्यापेक्षा कठीण. विषमच चित्त निग्रह. समुद्राचं पाणी पिणं सोपं आहे पूर्णच्या पूर्ण, समुद्र आटवणं सोपं आहे, पण मनाचा निग्रह करणं अतिशय कठीण आहे. परंतु अशा मनाचाही निग्रह कोणी केला या संतांनी, आपल्याही विकारांवर ताबा मिळवला या संतांनी, आणि बाहेर लोकांवरही विजय मिळवला या संतांनी. म्हणजे संत खऱ्या अर्थाने कोण आहेत, वीर आहेत. वीर एका शत्रूचा वध करणाऱ्याला वीर म्हणतात. या ठिकाणी षड्रिपूंना बंदी शाळेमध्ये ठेवलं, षड्रिपूंवर विजय मिळवला आणि नाव लौकिक केला. असे संत वीर आहेत, त्यांचं चिंतन उभं आहे अभंगाच्या पहिल्या वीरा विठ्ठलाचे गाणे. तसे शास्त्रामध्ये 5 प्रकारचे आहेत. त्यागवीर, दयावीर, विद्यावीर, शूर धर्मवीर आणि शूरवीर. 5 प्रकारचे वीर आहेत शास्त्रामध्ये. 6वी सांगता येईल दानवीर, पण शास्त्रात ते वर्णन नाही. पण हे 5 प्रकारचे वीर आहेत ना, मग 5 प्रकारचे वीरामध्ये आमचे संत बसतात का? कोण होऊन गेलं त्यागवीर. त्यागवीरो बलिराजा, बलिराजा त्यागवीर होऊन गेला. कसा त्यागवीर झाला मला सांगतो.
बळीराजाच्या दरबारामध्ये भगवान परमात्मा बटू वेश धारण करून, वामन वेश धारण करून त्या ठिकाणी आले आणि त्या स्वरूपाकडे पाहिलं आणि काहीतरी देण्याची इच्छा झाली. काहींना पाहिल्यानंतर देण्याची इच्छा होते आणि काहींना पाहिल्यानंतर लपवण्याची इच्छा होते. पाहिलं की काहीतरी दिलं पाहिजे. सांगितलं महाराज मी प्रसन्न आहे, माझा येत नाही, येता सांग चालतोय. तुमच्या उपस्थितीमुळे मला असं वाटतंय की माझा यज्ञ पूर्णपणे होतोय आणि म्हणून तुमचं आगमन या ठिकाणी झाले. तुमच्यामुळे यज्ञाच्या मंडपाची शोभा वाटली. काही काही लोकांमुळे कार्याची शोभा वाढते आणि काही काही लोकांमुळे कार्याची शोभा जाते. काही काही वनामध्ये झाडामुळे वनाची शोभा वाढते आणि काही काही वनामध्ये काही झाडांमुळे वन उद्ध्वस्त. असे काही काही माणसं असतात की ते गावाची शान असतात. असे काही माणसं असतात की ती गावातली घाण असतात. मला तुमच्या येण्यामुळे या मंडपाची शोभा वाढली. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. अरे बाबा मी ब्राह्मण माणूस, मला काही नाही महाराज, काहीतरी मागा. मागितलंच पाहिजे. नाही नाही तुझ्यापासून मला काही नको. नाही महाराज काय पाहिजे ते सांगा. तुझा आग्रह म्हणून मागतो बाबा, मी तर मागण्याची इच्छा नाही. येता येत्या रस्त्यामध्ये संध्या करण्याची वेळ झाली आणि एका मावशीच्या ओट्यावर बसलो. त्या मावशीनं मला उठून दिलं, संध्या करू दिली नाही आणि मी परत बसू नये म्हणून सडा टाकून दिला. शेणाचं पाणी तयार करून तिनं टाकून दिलं. म्हणून मला असं वाटायला लागलं की आपलं घर हागून भर, लोकांचं घर थोकाचा डर. आपल्या घरामध्ये संडास लागली, संडासाची व्यवस्था नाही, बसून घेतलं एका ठिकाणी, आणली माती टाकली, भरून घेतली, फेकून आलं. कोणी बोलायला घर आपलं. परंतु लोकांच्या घरी जर कधी बसायचं असलं आणि त्या ठिकाणी जर कधी थुकायचं असेल तर भीती वाटते की नाही. म्हणून आपलं घर हागून भर आणि लोकांचं घर थुकाचा डर. एवढ्या करता आपलं स्वतःच काहीतरी असावं. मग काय देऊ सांगा. काय नाही, फक्त माझ्या पावलाने 3 पावलं भूमी पाहिजे. 3 एकर घ्या, 30 एकर घ्या, 300 एकर घ्या. सध्या मी मुख्यमंत्री नाही, मी राजा आहे, सार्वभौम राजा आहे. काही कमी नाही. 300 एकर मागितली तरी तुमच्या नावाने 7-12. नको नको नको, मला काय करायचं. मला फक्त माझ्या पावलाने 3 पावलं भूमी पाहिजे. बरं ठीक आहे, सोड संकल्प. संकल्प सोडण्याकरता झारी घेतली, परंतु झारीमध्ये हा बाबा जाऊन बसला. गुरु शुक्राचार्य, असे बरेच शुक्राचार्य आहेत की ते दान देणाऱ्याच्या ठिकाणी आडवे येतात. त्या ठिकाणी आडवा आला. आड आला म्हणून फोडी येला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आडवा आला. अरे काही अटकला असेल, जुनी झाली, ही दरभाची गाडी घेऊन खूपच रक्तच बाहेर आलं, डोळाच फोडला. डोळा फोडून सांगितलं, एका नजरेनं पहा. मला पाहायचं असेल तर एका नजरेनं पहा. एक दृष्टी पाहिजे परमात्म्याला पाहण्याला. भेदाची दृष्टी चालत नाही तिथं. एक नजरेनं पहा आणि बस. तुम्हाला सांगतो, संकल्प सोडला. संकल्प सोडल्याबरोबर एका पावलाने पृथ्वी आटवली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग आटवला आणि सांगितलं, तू म्हणत होता ना
3 एकर 30 एकर 300 एकर 3000 एकर 3 पावलं नाही पूर्ण करू शकत आणि कुणीकडे भाषा करतो तू 2 पावलात तुझं सर्व आटलंय 3रा पाऊल कुठे ठेवू म्हणजे देणारा स्वतंत्र असतो माझं डोकं मोकळे माझ्या डोक्यावर ठेवा आणि मला देण्याचा अभिमान राहू दे देण्याचा अभिमान ठेवलं डोक्यावर पाय तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे बळी डोक्यावर पाय ठेवला बळीला पाताळात घातलं आणि पाताळात घातल्यानंतर बळीला सांगितलं बळी अजून काही देण्यासाठी शिल्लक असेल बघ देवा माझा जीवच आता तुझ्या पायातळी बळी दिला आता काय राहिलं बोला काहीच नाही राहिलं याला काय म्हणतात त्यागवीर तसे संत आमचे त्यागवीर तुम्हाला सांगतो त्यांनी संसार नाही जमा केला जाळून संसार जायचं जमा केला कोणासाठी कोणासाठी केली प्रपंचाची होळी कोणासाठी प्रपंचाची होळी केली आम्हाला तर देव नाही भेटला तरी चालतो फक्त आमचा संसार जमला पाहिजे आम्हाला देवाशी काही घेणं नाही ना देणं नाही आमचा संसार व्यवस्थित जमला पाहिजे आणि संतांना तर संसार नकोच जाळून संसार बसवला संसाराच्या नावे घालून वाढत अपुण्य धर्म केला हरी भजने धवळीले जग चुकविला लाग परी तुम्हाला सांगतो होईन भिकारी करीन तुझी वारी उशीर लाविला देवा तुझ्यासाठी सोडिले घरदार आणि संसार उशीर लाविला अरे भजन करता करता पोरगत उडवल्या गेलं तर त्याची खबर नाही भजनामध्ये विक्षेप आणणारी बायको मारायला धावली पोरग गेलं त्याचं दुःख नाही पण भजनाचा भजनात विक्षेप बायकोला मारायला धावली विठोबाची शपथ घेतली घातली गोरोबा पाठीमागे दिली दुसरी केली विठोबाची शपथ घातली स्पर्श नाही आम्हाला कीर्तनात आलेला मोबाईल चालतो कुणीकडे एकाग्रता त्या भजनामध्ये भजनी विक्षेप त्याचे पै मरण न जावा तो क्षण एक वाया कीर्तनात विक्षेप नको कुठल्या गोष्टीचा म्हणून तर सावधगिरी सांगितलेली की तंबाखू ओढून काढील जुथूर बुडील घर त्याचे घर ते निभावे कीर्तनी बडबड करील जो कुणी बेडूक होऊन येईल जन्मा चित्त नाही कधीकडे घुबड पाहायचं उकडे कधी नाही चित्त काय मांडी येले प्रेत कशा करता सांगितलं जो कथामधून उठून जाईल त्या चांडाळाला फार यातना होतील एवढा धाक कशासाठी सांगितलं म्हणजे भजनाला किती किंमत दिली पाहिजे कीर्तनाला किती किंमत दिली पाहिजे पण आपण कीर्तनाला किंमत देतो का मोबाईलला किंमत देतो मोबाईलला किंमत टाळकरी देखील टाळ दुसऱ्याच्या गळ्यात ठेवून देतो आणि स्वतः बोलायला बाहेर निघतो किती प्रेम परमात्म्यावर किती प्रेम मुलावर तेवढं प्रेम नाही एवढं परमात्म्यावर प्रेम बायकोवर प्रेम नाही एवढं परमात्म्यावर प्रेम प्रपंचाची होणी केली देवा तुझ्यासाठी आणि
बाकी काय म्हणजे संत त्यागवीर आहे. ऐका, दुसरा वीर कोणता सांगितला आपण? दुसरा वीर आहे दयावीर. दयावीर कोण होऊन गेले? शिबी राजा. एका पक्षाचा प्राण वाचवण्याकरता स्वतःचे मांसाचे लचके तोडून पारड्यामध्ये टाकले. किती सर्वात्मक भाव. एका प्राण्याचे प्राण वाचवण्याकरता लचके तोडले. शेवट स्वतः बसून गेले आणि सांगितलं, बाबा मला खा पण या पक्षाला सोडव. राजा शिवी चक्रवर्ती राजा शिवी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती. हे महत्वाचे. कृपाळू दयाळू भूती तुळविले अंती तुळे मांस तयाचे. मांस मोजून खा बाबा, परंतु या पक्षाचे प्राण वाचव. अरे आम्ही आमचा संसार व्यवस्थित करण्याकरता किती पक्षाच्या गाड्या भरून देतो रोज. किती पक्षी वाढवतो आणि किती पक्षी रात्रीचे पसार करतो. कुणीकडे शिबी राजा आणि कुणीकडे आपण. लक्षात घ्या, याला म्हणतात दयावीर. एका प्राण्याचे प्राण वाचवण्याकरता स्वतःचे लचके तो मोजून घे. याला म्हणतात दयावीर. त्याप्रमाणे आमचे संत देखील दयावीर. दया करण्याची कुत्रासी तिची दासानी दासी. डोळ्यामध्ये जाणारा मच्छर काढण्याची तयारी नाही. अंगावर बसणारा डास उडवायची तयारी नाही. पशु पक्ष्यांना त्रास होईल या मुद्रेने त्यांच्याकडे पाहण्याची इच्छा नाही. अंगावरली उडवाली का डोळारी गती झाडावी. पशु पक्षा धावावी त्रास मुद्रा. याला म्हणतात दया. आणि त्या दयेमध्ये भेदभाव. दया करण्याची पुत्रासी तिची दासा आणि ज्याप्रमाणे चंद्र हा गरिबाच्याही घरामध्ये उजेड देतो आणि श्रीमंताच्याही घरात उजेड देतो, ज्याप्रमाणे कमल कलिका ही गरिबांनाही सुगंध देते आणि श्रीमंतालाही सुगंध देते. दे राया रंका पारणे आमोदाची. त्याप्रमाणे या संतांची दया सर्वांबद्दल सारखी. म्हणून संत दयावीर. ऐका, तिसरा वीर कोणचा पाहिला आपण? विद्यावीर. विद्यावीर कोण होऊन गेले? आद्य गुरु शंकराचार्य. विद्यावीर कोण होऊन गेले? राजा जनक. अग्नीमध्ये पाय जळत होता तरी पण याज्ञवल्क्यांनी सांगितलं, अरे बाबा तुझा पाय जळतो, मी माझं प्रवचन बंद करू का? मी कीर्तन बंद करू का? सांगितलं महाराज, पाठ बंद करू नका. पाय जळत असेल, पाय माझा नाही, शरीराचा माझा संबंध नाही. विद्यावीर. जनकपुरी जळते, उठण्याची इच्छा नाही, आम्ही मधूनच उठतो. आम्ही मधूनच उठतो. म्हणजे विद्यावीर जनक राजा. मोठी कथा आहे, परंतु वेळ नाही माझ्याजवळ, म्हणून मी नुसतं नाव सांगतो आणि पुढे चालतो. विद्यावीर जनक. त्याप्रमाणे विद्यावीर होऊन गेले आद्यगुरु शंकराचार्य. 8 वर्षाचे असताना चतुर्वेदी, 12 वर्षाचे असताना सर्व शास्त्रविद आणि 16 वर्षाचे असताना ब्रह्मसूत्र लिहून मोकळे. 32 वर्षाचे झाले आणि समाधीची तयारी. आता राहायचं नाही. आमचे ज्ञानोबा आहे महाराज, अगदी नुगडता बाळपणाची फुली. बाळपणा उघडलाही नव्हता, पण तोपर्यंतच इतकं ज्ञान. अमृतानुभव सिद्धांचा त्यांच्यासाठी देऊन मोकळे. चांगदेव 65, चांगदेवासारखे योगी त्यांच्या हातामध्ये देऊन मोकळे.
तुमचा आमचा उद्धार होण्याकरता ज्ञानेश्वरी गीतेवर टीका लिहून मोकळे. तुम्हाला सांगतो काही काहींचा हात वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरीला लागला नाही. असे दळभद्री आहेत काही, असे दळभद्री आहेत काही की 80 वर्षाचे टप झाले तरी पण ज्ञानेश्वरी वाचली. 350 शिक्षकांमध्ये मी विचारलं, उद्घाटन होतं माझ्यातून त्यांच्या बिल्डिंगचं, फक्त 5 हात वर झाले ज्ञानेश्वरी वाचण्याच्या बाबतीत. सांगा किती दळभद्री लोक. मी कशा करता सांगतो की ज्ञानोबारांनी 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी लिहून तुमच्या हातात, संसारी लोकांचा उद्धार होण्याकरता हरिपाठ सारखा ग्रंथ लिहून, परत काही अभंग लिहून लगेच पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा माझं कार्य संपलेलं आहे, मला समाधी घेण्याची इच्छा. काळाला घेण्याकरता पण निवृत्तीनाथांकरता, सोपान काका करता आणि आई साहेब मुक्ताबाई करता 2-2 वर्ष राहिले. 22 वर्ष पूर्ण होत नाही. पूर्ण 22 वर्ष नाही झाले, काही दिवस कमीच होते की तोपर्यंत देवा मला समाधी घेण्याची इच्छा. घेतली समाधी. कसं वाटतं आईन तारुण्याच्या उंबरठ्यात आनंद भोगायचा राहतो, पण नाही लगेच समाधीची तयारी. काय बोध, काय बोध. मुक्ताबाईने केलेला उपदेश माऊलींना, खरं म्हणजे तो माऊलींना उपदेश नाही, तो आमच्या सारख्या साधकालाच उपदेश आहे. माऊलींना काय गरज आहे उपदेश, परंतु माऊलीचं निमित्त करून कोणाला उपदेश केला? तो आम्हालाच उपदेश केला. मी कशा करता सांगतो की हे विद्यावीर तुकोबाराय शाळेत गेले नाही, पण शाळेमध्ये जाणाऱ्याची बुद्धी गरोगर फिरायला लागून जाईल. असे अभंग तुकोबारांनी केले. तुम्हाला सांगतो राऊत महाराजासारखे विद्वान माणसे एक अभंगावर 8-8 दिवस बोलतात. चंद्रशेखर महाराजांसारखे विद्याभूषण एक अभंगावर 1 महिना, पुऱ्या चातुर्मासामध्ये, तुम्हाला सांगतो पुऱ्या चातुर्मासामध्ये फक्त 4च अभंग. एवढे अर्थभरित अभंग, तरी पण माझ्याकडून अभंगाचा पूर्ण अर्थ सांगितला गेला असं त्यांना वाटत नाही. म्हणजे सारखे वेगळे वेगळे पैलू सापडतात. जसे समुद्रामध्ये जसं जसं खोल जावं तसे रत्न मिळत राहतात. त्याप्रमाणे तुकोबारांच्या अभंगामध्ये जितकं शिरावं तितकं सापडतच राहत. महाराज आपली बुद्धी कमी पडते. असे तुकोबारांचे अभंग 42 वर्ष झाले तुकोबारांना, आणि लगेच दिसो नये जना ऐसे करी नारायणा. बस आता दिसायचं काय होईल. हे विद्यावीर संत विद्यावीर पण आहेत. ऐका, 4था वीर कोणचा पाहिला आपण? धर्मवीर. धर्मवीर कोणाला म्हणतात? ऐका जरा, जो कुठल्याही प्रसंगी धर्म सोडत नाही तो धर्मवीर. संभाजी राजांना काय म्हणतो आपण? धर्मवीर. तुम्हाला सांगतो किती त्रास होता स्मरणात आणा. सळ्या घातल्या डोळ्यात, कातड काढलं, मिठाचं पाणी टाकलं, भाले खोसले, आणि त्या भाले खोसून त्याच्यामध्ये मिठाचं पाणी, जीभ कापली, साधं मारलं.
महाराज कस तरी वाटत. मुलगी देतो पण धर्म सोड. ही 3 पाठ आताचे थोड्या थोड्या लोभाला बळी पडून कोणी कोणता धर्म स्वीकारतात तर कोणी कुठं फळतात. हे माणसं आहेत का कोण आहेत बदलणारी. जात गाढवाचे तांनी पालरते ते क्षणोक्षणी उपजता बरी दिसे रूप वाढता ते नाश. ही बदलणारी जात. तुम्हाला सांगतो धर्मवीर संभाजीराजे. धर्मवीर कोण होऊन गेले? युधिष्ठिर महाराज. हा बुजेट मनुष्य विचारायला येतो की मी वज्रदेही बनण्यासाठी काय करू. आणि हे सरळ सांगतात तुझ्या आईनं जर कधी तुला नखशिकांत पाहिलं आईच्या उदरातून आला त्या पद्धतीने तर तू वज्रदेही बनशील. आणि तुझ्या अंगावर कितीही भीमाच्या गदा पडल्या. भीमाची गदा काय एवढी तेवढी का आता सांगतात वा की त्या तिथं उत्खननामध्ये भीमाची गदा सापडली म्हणे तर तिला उचलण्याकरता 2 क्रेन लागल्या म्हणे. ती गदा म्हणजे काय बाईच्या हाताची रवी वरण घुसळायची ताक घुसळायची रवी. 9 मन वजनाची गदा होती. 9 चौक 36 3 क्विंटल 60 किलोची गदा होती. जर कधी तुझ्या अंगावर किती बी पडली तरी तू मरणार. उपाय सांगून टाकला. हा निरोप जर कधी भीमाच्या कानावर गेला असता तर पहिली गदा कोणाच्या अंगावर पडली असते. साधी गोष्ट आहे का. परंतु जो धर्म राखतो त्याचं धर्म रक्षण करत असतो. धर्म रक्षिती रक्षित हा. भगवान परमात्म्याने लगेच त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सांगितलं हे अंगावर कपड्याने डोक्यात फरक पडला का तुझं. डोकं बिघडलं तुझं नाही हो. डोकं नाही बिघडलं चांगलं आहे माझं डोकं. मग काय चोरांनी नागवलं का तुला. चोरांनी तुझ्या अंगावरचे कपडे काढले. कोण चोर. मी राजा. आणि राजा असताना कोणाची ताकद मला हात लावण्याची. मग काय जैनाच्या गुरुची दीक्षा घेतली तू. मी काय असं आहे का माळकरी असताना कुठंतरी जाईल तसं नाही. म्हणजे मग तुला कळतं. अहो मला धर्मराजांनी असा असा उपाय सांगितला. अरे धर्माला काट्याने काट्या काढायचंय. तुम्ही त्याच ऐकून घेतलं उलट्या फिटिंगचा. जरा लक्षात घे. अरे तिनं कधीच कोणाला पाहिलं नाही. माझा नवरा जग पाहू शकत नाही. मला जग पाहण्याचा अधिकार नाही म्हणून पट्टी चढवली. ती काय आपली बाई होती का. नवरा माळकरी ही म्हणते पावशेर घेऊन या. किती उलट काम किती. अरे माझा नवरा जर कधी जग पाहू शकत नाही तर मला जग पाहण्याचा अधिकार. मी डोळ्याला पट्टी लावली आणि तिनं जर कधी तुला आता ह्या अवस्थेत पाहिलं जळून खाक होशील बिना पेट्रोलचा आणि बिना आकाडीचा. हे बघ ही फुलमाळ एकही कपडा नाही. घे कमराला गुंडाळ जा. आवडलं त्याला पटलं आणि गेला. पाहिलं नखशिकांत. काय रे दादा तुला रस्त्यात कोणी भेटलं होतं का. म्हणजे हो भेटला होता लासूर स्टेशनचा ब्राह्मण. अरे तो लासूर स्टेशनचा ब्राह्मण नव्हता. तो पांडवांचा पाठीराखा होता. तुझी पुण्यतिथी होणार आहे आणि त्या भीमाचा पण पूर्ण होणार आहे आणि द्रौपदीचा जोडा केस बांधल्या जाणार आहे. आई परत पास चालणार नाही. याला म्हणतात धर्मवीर. तसे संत धर्मवीर आहे. मी कबीराचं उदाहरण सांगत नाही आता. कबीराचं उदाहरण खूप सुंदर पैकी. पण लक्षात घ्या फक्त की ज्या प्रसंगी साधूंना सीधा आणला आणि वाण्याने वाईट इच्छा दाखवली तर त्यावेळेला तोंडातून नाही शब्द नाही आणि संतांना भोजन द्यायचं. पण ते शब्द पूर्ण करण्याकरता कबीर महाराजांनी सांगितलं तुला मी
तिथं पोहोच करतो. त्याची नजर बदलली. धर्म जो राखतो त्याचं रक्षण परमात्मा करत असतो, धर्म त्याचं रक्षण करत असतो. म्हणून संत हे धर्मवीर पण आहेत. आणि शेवटचा वीर कोण आहे तर शूरवीर. शूरवीर कोणाला म्हणतात? शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दशस्य सहस्रेषु दाता भवति वानवा. शेकडो मध्ये एखादी शूर, हजारो मध्ये एखादी पंडित, 10,000 मध्ये एखादी वक्ता, आणि दाता तर होतो का? न होतो. पण शूर कोणाला म्हणतात? नीट लक्ष द्या. जो रणांगण जिंकतो त्याला शूर म्हणतात. जो सुंदर पैकी शास्त्राचा अध्ययन करतो त्याला पंडित म्हणतात. जो सुंदर असं वक्तृत्व करतो त्याला वक्ता म्हणतात. आणि जो मंदिराला दान देतो त्याला दाता म्हणतात. काही दाते काय आहेत? एका दात्याने आमच्या धर्मशाळेसाठी 35 लाख रुपये आहे ना त्याचं नाव, 35 लाख रुपये दिले त्या दात्याने, न मागता दिले. आरामाची नाही दिली, कष्टाची दिली. कोणी बोट ठेवू शकत नाही. वाईट अशी पैसे दिले त्याला आपण दाता म्हणू. परंतु संत त्याला वीर म्हणत नाही, शास्त्र त्याला वीर म्हणत नाही, ना दाता म्हणत नाही, ना वक्ता म्हणत नाही, ना पंडित म्हणत. मग ऐका, शूर कोणाला म्हणतात? जो इंद्रियांना जिंकतो तो खरा शूर. जो इंद्रियांना जिंकतो तो खरा शूर. सूरदासांना आवडलं ते, म्हणून त्यांनी टाळी वाजवली. इंद्रियांवर विजय मिळवतो तो खरा शूर. मनाधिक इंद्रिये, 10 इंद्रिये, 11 मन, 11 इंद्रिये, म्हणून एकादशी, तो खरा शूर. ऐका, जो शास्त्राचा अध्ययन करतो तो पंडित नाही, तो शास्त्राप्रमाणे वागतो तो पंडित आहे. पंडित सांगतो कांदे खाऊ नये, आणि चातुर्मासात तोच खातो, कांद्याच्या भज्या मागवतो. बोले आण करी आण तेथे कायचे ब्रह्मज्ञान. अरे बोलतो काय करतो काय? तिथं काय ब्रह्मज्ञान आहे का? नाही. म्हणून एकंदरीत तुम्हाला त्याला पंडित म्हणत नाही. जो शास्त्राप्रमाणे वागतो तो आहे पंडित. वक्ता कोण आहे? जो लोकांच्या हिताचं बोलतो आणि लोकांच्या भाषेत बोलतो तो खरा आहे वक्ता. हिताचं बोललं पाहिजे, कर्मुनिकीचं नाही बोललं पाहिजे, हिताचं बोललं पाहिजे. प्रत्येक बोलण्यामध्ये हितच पाहिजे. जसं कल्याण मासिक प्रत्येक पान हे अध्यात्माचं, त्याप्रमाणे वक्त्याचं कीर्तन तसंच पाहिजे की त्याच्यामध्ये फालतूपणा काहीच नको पाहिजे. म्हणजेच तो वक्ता. वक्ता कोण? लक्षात घ्या. आणि दाता कोण? जो द्रव्य देतो, पैसा देतो, स्वतंत्र सत्ता करतो नाही. दाता तोच दादा की जो प्रत्येकाला सन्मान देतो. मुंगिया आणि रावण तोच मुंगीला सन्मान. नाही तर या चिकणी पुढं खरबडे मागे. तुकोबारांचं प्रमाण, एकाला बोलवतो घरामध्ये आणि त्याला भाकर वाढतो, आणि एकाला दांडचं दाखवतो, एकाला होकारतो आणि एकाला नकारतो. अरे नाही, सर्व जीव परमात्म्याचेच आहेत, सर्व अंश परमात्म्याचेच आहेत. कोणाला कमी लेखू नये. सर्व परमात्म्याचे रूप आहे. या ठिकाणी बसलेल्या सर्व परमात्मा आहे. सर्व टाळकरी परमात्मा आहे. खेळणाराही कोण आहे? परमात्मा. खिसे कापणाराही कोण? परमात्मा. हे परमात्म्याचेच रूप आहे दादा. हे
तुम्हाला सांगतो जसं चित्र काढतो आपण, चित्रामध्ये सर्व रंग त्या त्या ठिकाणी बरोबर काम करतात नाही का, त्या त्या ठिकाणी ते शोभून दिसतात. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो हे संपूर्ण जगत हा आकार एक भगवान परमात्म्याचं रूप आहे. त्याच्यात कोण कसं विराट रूपामध्ये पाहते. म्हणून एकंदरीत तुम्हाला सांगतो सर्वांना सन्मान देणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तो खरा दाता आहे. खरा शूर कोण? पराबिया नारी माऊली समान, जो परक्या नारीला आईप्रमाणे समजतो तो खरा शूर आहे. परधानी बाटोनी दिमन, जो दुसऱ्याच्या धनाने आपलं मनही बाटू देत नाही, हात बाटणं लांबच राहिला म्हणजे हुंडा घेणं लांबच राहिलं. पण जो दुसऱ्याच्या धनाने आपलं मनही बाटू देत नाही आणि जो स्वामीचं काम करण्याकरता आपलं जीवित व तृणा समान समजतो त्याला म्हणतात शिव. स्वामी काजी तृणासारखं गवताप्रमाणे आपलं जीवन समजतं त्याला शूर म्हणतात. म्हणून पराविया नारी माऊली समान, परधनी पाठवणी ती मन, जीवित्वती तृणा समान, स्वामी काजी जाण शूर म्हणून तया मी, त्याला आम्ही शूर म्हणतो. जीवित व तृणा समान समजलं पाहिजे स्वामीचं काम करण्याकरता. तुम्ही पहा शिवाजी महाराजांचं काम करण्याकरता सर्व मावळे आपलं जीवित व तृणा समान समजत होते. म्हणून आधी लगन कोंडाण्याचे आणि नंतर लगन रायबाची. वाचलो जगलो तर धूमधडाक्यात लग्न करू, नाही वाचलं जगलो तुम्ही करून घ्या, मुलगा तुमचा आहे. असे लोक होते शिवाजी महाराजांच्या पाठीमाग. म्हणून मूठभर मावळ्यांच्या ताकदीवर, जोरावर, एकीवर हिंदवी स्वराज्याची कल्पना साकार झाली. आज एवढा समाज आहे, तरी पण महासत्ता अजून देश होत नाही. का होत? अरे सरपंचापासून तर फार शेवटच्या माणसापर्यंत लोक या भारत देशाला खाऊनच राहिले. तुम्ही बी कुठं मागे राहिले हो? मी तरी कुठं मागे राहिलो? माझं मीटर तपासून या, काय फॉल्टी करून ठेवलंय आम्ही ते. काय करेल एकटा मोदी? काय करेल? कोणाची मीटर स्विच चालू नाही, हात वर करून छातीवर हात ठेवून बोला की कोण मीटर फॉल्ट करत नाही. कोणाचा पैसा जातो? देशाचाच जातो ना. अरे आज एक जण मला म्हणला, माऊली मी तुमची तारीख घेतली, माझ्याकडे तुमच्या कीर्तनाची तारीख मी सेवा घेतली माझ्याकडे. म्हणलं का हो दाजी, या वयामध्ये तुम्ही माझी सेवा घेतली? अहो तुमचं कोणी कमवणार नाही, काही नाही. माऊली मला 1,500 रुपये पगार सुरू झाला. म्हणलं कशाचा? म्हणे कलाकाराचा. मी म्हणलं तुम्हाला तो वाजवता बी येत नाही, म्हणता बी येत नाही, आणि तुम्ही कस काय कलाकार ठरले? असा पैसा जे बी घेत असतील, तुम्हाला सांगतो त्यांच्या ठिकाणी या राष्ट्राबद्दल प्रेम आहे का? घरी बद पडले तरी तिकडं नजर. तुम्हाला सांगतो 60 वर्षाचे नसताना 40 वर्षाचा माणूस अर्ध्या तिकटाने प्रवास करतो. सांगा या राष्ट्राबद्दल प्रेम आहे का आपल्या? कीर्तनकार देखील मला सांगतो, अरे जर कधी बारीक अभ्यास केला, लोकांचा बारीक अभ्यास केला, तर या राष्ट्राबद्दल लोकांच्या ठिकाणी प्रेम नाही. मला एकाने तिकीट काढायचं होतं, परंतु गाडी सुटून जाणार होती, म्हणून गाडीत बसला, प्रवास केला. आणि प्रवास केल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांनी दुसऱ्या दिवशी तिकीट काढलं
प्रवास न करताना फाडून टाकलं. त्याला विचारलं असं का केलं? काल कने तिकीट काढायला वेळ नाही भेटला आणि जाणं गरजेचं होतं. काल फुकट प्रवास झाला आणि म्हणून आज मी तिकीट काढून प्रवास न करताना तिकीट फाडून टाकलं. याला म्हणतात देशाबद्दलचं प्रेम. असं प्रेम जर कधी प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जाग झालं आणि जर कधी हे राष्ट्र आमचा स्वामी आहे, हा आमचा देश आमचा स्वामी आहे आणि या स्वामीचं काम करण्याकरता आम्ही आमचं जीवन तृणावत समजू, गवताप्रमाणे समजू, असं जर कधी ठरवलं दादा, हे राज्य हे राष्ट्र हा देश पुढे जायला काही टाइम लागणार आहे? काही टाइम लागणार. तुम्हाला सांगतो स्वच्छता करणं काही लई अवघड आहे का? प्रत्येकाने ठरवू द्या स्वच्छता करणं म्हणा, पण काय करावं लोकांना आपण किती बी सांगावं तरी पण दिंडीतले लोक देखील नियम पाळायला तयार नाही. असो, याला म्हणतात जीव. जो स्वामीचं काम करण्याकरता आपलं जीवित्व तृणा समान समजतो, वारकरी सांभाळायचं काम करण्याकरता जो आपलं जीवित्व तृणा समान समजतो, परमात्म्याचं काम करत असताना जो आपलं जीवित्व तृणा समान समजतो, तो खरा आहे शूर. म्हणून आमचे संत ते खरे शूर आहे. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे ज्यांनी अहंकाराला जिंकलं त्याला खरं काय म्हणतात? शूर म्हणतात. ज्यांनी देवाला बी हारी पाडलं, देवाला बी हारून टाकलं हनुमंतरायाने, ते खरे शूर आहेत. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे? कळी काळ पाया पडे यांचा प्रतिस्पर्धी कोण आहे? कली काळ. कली आणि काळ, कली अवघड आहे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. अनुमोदन करती हेळण संतांचे. 30 चरणाचा अभंग वाचून घ्या. 30 चरणाचा अभंग कलीचा महिमा सांगणार वाचून. तुमचं ज्ञानेश्वरीचं पारायण गाता पारायण राहिलं असतं तर आला असतं तो बरोबर, कदाचित आजच आला बी असता. कलीचा महिमा आहे दादा. काय मर्यादा होती, काय मर्यादा होती. आज मर्यादेचं खोबरं झालं. काय वारकरी संप्रदायाची निष्ठावंत लोक होते, रात्र रात्र जागर करत होते. आता तो जागर आता आजही पंढरपूरची वारकरी फडकरी रात्रभर उभं राहून जागर करतात. आजही सकाळी 6 वाजता भजन सुरू होतं, 10 वाजता नाश्ता होतो आणि 1 वाजेपर्यंत भजन चालू राहतं. निष्ठावंत वारकरी त्यांनी भजन सांभाळलं. आमचं भजन फार खड्ड्यात गेलं. आमच्या बुवा लोकांना तर भजनाचा संबंधच नाही राहिला. काकड्याचं तर अजिबातच नाही. काकड्याच्या वेळेला हिवाकडेच राहतात. काकडा म्हणजे रिटायर लोकांची काम, बुवा लोकांची कामं ही भावना. अरे काय उपदेश आहे काकड्यामध्ये. मला हा अभंग सर्वच अभंग. उठा उठा साधू संत साधा पुले हित, साधा पुले हित, गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. काय गोडे, काय गोडे. अरे नरदेह गेल्यानंतर तुमच्याकडून काय होणार आहे? होणार. अशा काकड्याचे अभंग वासुदेव किती उपदेश करतो. मी तर परवा सांगितलं, नुसता एकच वासुदेव डोळ्यासमोर घ्या, गातो वासुदेव मी ऐका, झाला तुमचा उद्धार. तोच फक्त तुमच्या आचरणात झाला तुमचा उद्धार. काय तुम्हाला सर्व 41 अभंग वाचण्याची सांगण्याचं तात्पर्य दादा, कलीचा महिमा भयंकर कठीण आहे.
काय मर्यादा होती, फार मर्यादा होती. आज मर्यादेचं खोबरं झालं. सासूला सून घाबरत होती, आज सुनेला सासू घाबरते. इथल्या नाही बरं का, उद्या सांगेल तुमचं मी. अरे जिकडं नजर फेकली तिकडं हेच आहे. क्वचित खानदानी मुली सासूंना आई समजतात आणि क्वचित खानदानी सासवा सुनेला मुलगी समजतात. आणि त्याच घरामध्ये स्वर्ग नांदतो, त्याच घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते. नसेल लक्ष्मी पाणी भरत पण आनंद तिथं खूप राहतो. पाहिजे असे तुम्हाला सांगतो, मुलगा बापाच्या आज्ञेत पाहिजे, पण नाही पुत्र तो होईल पित्याचा वैरी, पुत्र पित्याचा वैरी. मुलगा म्हणतो बाबा तुला तर हाताकडून काढेलच म्हणतो एक दिवस. काय म्हणावं. चला वेळ संपलेली आपली, जास्त तुम्हाला लांबवणं योग्य नाही ठरणार. म्हणून फक्त एवढं सांगतो की कलीचं वातावरण फार कठीण आहे. या कलीनं लोकांना गांजलंय. कलियुगामुळे झाले सत्याचे वाटोळे, झाले धर्माचे वाटोळे. कठीण आहे, कठीण आहे. महाराज आमच्या आश्रमाजवळचा एक मुलगा माणूस आहे, आनंदा गणपत चव्हाण म्हणून. त्याला मी पैसे देऊन टाकले त्याच्या जमिनीचे. तो माझ्या पाठीमागं लागला, खरेदी करून घ्या, खरेदी करून घ्या, खरेदी करून घ्या. मी म्हणतो राहू दे, राहू दे. शेवट तो एक दिवस 5-7 वर्षानंतर मला म्हणला, माऊली मी बदलणार नाही, पण माझ्या पोरांचा भरोसा नाही. मी बदलणार नाही पण माझ्या पोरांचा भरोसा नाही. आणि माझं केव्हा काय होईल त्याचा पत्ता नाही. तुम्ही तुमच्या नावाने करून घ्या. काय प्रामाणिकपणा. आणि आता तर तुम्हाला सांगतो, एकाला मी त्या आश्रमाच्या शेजारची जमीन, तो अडचणीत आला, मला पैसे मागितले होते, मी देऊन टाकले. 45,000 रुपये दिले हळूहळू करता करता. आणि त्याची जी जमीन होती ती दुसऱ्याला 1.5 लाखाने विकून टाकली. मला तसं टोमळ ठेवलं. हा कलीचा महिमा आहे, हा त्याचा महिमा नाही. एक कलीचा महिमा. ज्या वेळेला कलियुग लागला त्यावेळेला धर्मराज फिरायला निघाले. आणि फिरायला निघाल्यानंतर एक जण यंत्र बनवत होता. विचारलं काय रे काय बनवतो? म्हणे याला कुलूप म्हणतात. म्हणे कुलूप हे कशा करता? म्हणे दाराला कडी लावल्यानंतर त्याच्यात कुलूप घातलं की पाठीमागं चोरांची भीती राहत नाही. अरे कोणत्या चोराची राहत नाही? जे भुकाळ चोर आहे त्यांचीच राहत नाही. फक्त अट्टल चोर तो दरवाजा तोडून भिंती तोडून घेऊन जायला तयार आहे. दादा सांगण्याचं तात्पर्य की हा कली आणि शेवट काळ. न्याळी बा केवढा पसरला असे चवडा, तरुणी आंबा जेवढा आकार गर. हा काळ आमचा वैरी, आमचा अपोजिट, आमचा शत्रू, परंतु आम्ही त्याला जर्जर. कली आमच्या जवळ येऊ शकला नाही, काळ आमच्या जवळ येऊ शकला नाही. आला काळ. तुकोबाराय म्हणाल, तुकोबारायांना सांगितलं, ओ तुकोबाराय तुम्ही पार्थिव देह टाकून जा. तुकाराम महाराज म्हणले या विमानाला पायरी आहे का रे? पायरी नाही, बस येतं खाली. त्याच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला खाणारा काळ पण आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिला. आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे, कळी काळाच्या माथा पाय
भुवनासी वैकुंठ भुवनासी गेलो रे आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे कळी काळाच्या माथा पाय देऊन वैकुंठ भुवनासी गेलो. ध्रुवानी देखील काळाला खाली बसवलं आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून विमानात बसलं आणि वैकुंठाकडे गमन केलं. म्हणजेच कळी काळ पाया पडे. कळी काळ आमच्या पाया पडतो नाही हो, आम्ही तुमच्या नादी नाही लागणार, तुमच्या वाटेवर नाही येणार. कलीने पाया पडले परीक्षितीच्या, तुमच्या वाटेला नाही येणार. म्हणजे असे हे संत वीर आहे. म्हणून त्यांच्या इतकं मोठं वीर कोणीच नाही. म्हणून वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. ज्या वेळेला कळी काळाला जिंकण्याकरता निघतात, शत्रूला जिंकण्याकरता निघतात, त्या वेळेला जे जे कार्य करतात, हरिनामाचा घोष करतात आणि त्याचा परिणाम पापाचे डोंगराच्या डोंगर जळून खाक होतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात दोषांचे डोंगर जय जयकार करतात. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्तात समाधान. जय जयकार करतात, घोष करतात हरिनामाचा. त्याचा परिणाम दोषाची डोंगराच्या डोंगर पर्वत जळती पापाचे. दोषाचे डोंगराच्या डोंगर जळून खाक होतात. पूर्णाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व दोषाचे डोंगर जळून खास होतात. मग का त्यांच्याजवळ बाण कोणचे आहेत, त्यांच्याजवळ शस्त्र कोणचे आहेत? कारण योद्धा म्हणलं की त्याच्याजवळ बाण लागतात, त्याच्याजवळ शस्त्र पाहिजे. मग त्यांच्याजवळ बाण कोणचे? अभंगाच्या तिसऱ्या चरणात दया शांती दया आणि शांती याचं स्वतंत्र चिंतन आहे. म्हणून आता ते काही चिंतन मांडत न भांगणारे असे बाण त्यांच्या हातात आहे. म्हणून त्यांच्यासारखा योद्धा या त्रिभुवनामध्ये कोणीच नाही. तेच बलवान योद्धे आहेत. अभंगाच्या शेवट
करते घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग याते तुका म्हणे पुढे तिची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर. या आपण थोडस चिंतन पाहिलं. वेळ संपली. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, रामरायाच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. सर्वांना एकच विनंती, व्यसनमुक्त जीवन जगा. सहज घेऊ शकलो. जर कधी ते पैसे राहिले नसते तर कोण दिले असते आपल्याला एवढं. म्हणून नर्मदा परिक्रमा तेही इतर लोक तुमच्यापासून 9,000 घेतील, 11,000 रुपये घेतील, कदाचित 15,000 बी घेतील, कदाचित 23,000 पण घेतील. जी सेवा आपली तीच ती देतील. फक्त उतरण्याकरता जराशा खुल्या राहतील आणि आपलं मात्र एक हॉल राहील. एवढाच फरक राहील. पण 8,500 रुपयामध्ये कोणीही नेत नाही. त्याच्याही पेक्षा तुम्ही स्वतंत्र गेले तर कमी पैसे लागेल. मला खुलं सांगायचं. आणि 8,500 रुपये घेऊनही चांगल्या प्रकारची व्यवस्था ठेवूनही 2 पैसे शिल्लक राहतातच. ते मात्र गायींसाठी राहतात. जे सीटर गाडीने प्रवास करतील 2x2 त्यांच्याकरता 8,500 आहेत. आणि जे स्लीपिंग म्हणजे स्लीपर कोचनं प्रवास करतील त्यांच्याकरता 11,000. कारण तिचं भाडं म्हणजे कमी सीट बसतात तर तिला पैसे जास्त द्यावं लागतं, त्याचं टॅक्स बी जास्त जातं. तर अशा पद्धतीनं ते 2 बस निघतील. साहेब होते आमच्याबरोबर, सर्व साहेब, त्यांनी सर्व पाहिलं आणि त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. जशी व्यवस्था असेल तशी ती गोड मानून घेतली. आणि या वेळेला 8 मार्चला ती यात्रा निघणार आहे. तर ज्या भाविकांना कोणाला यायचं असेल त्यांनी अवश्य यावं आणि येऊन मात्र भजनाचा आनंद लुटा. कारण आपण घर सोडतो कशासाठी? भजनासाठी. तर भजनाचा आनंद त्या ठिकाणी लुटावा. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी लवकरच नाव नोंदणी करा ही विनंती करून परत ज्ञानोबारायांचं आमंत्रण देतो की ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीसाठी ज्यांना शक्य होईल त्यांनी यावं. कारण तुमचा सप्ताह त्याच निमित्ताने असं ना, काही हरकत नाही. नंतर मी करू शकता, तिथं नंतर येण्याचं करा. पण जो करील याची यात्रा तो तारेल सकळी गोत्रा, सकळी कुळे पवित्र याची निदर्शनी होती. धन्य धन्य दरातली जो याती दृष्टी न्याहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी. म्हणून माऊलींची यात्रा करणं हे अतिशय महत्वाचं आहे. भुवैकुंठ पंढरपूर त्यावनी थोर महिमा या. भुवैकुंठ पंढरपूरपेक्षाही आळंदीचा महिमा आगळा आणि वेगळाच आहे. म्हणून जरूर यावं एवढीच विनंती करून आणि या ठिकाणी सर्व गायक वादक, पेटी मास्तर, विणेकरी सर्वांना धन्यवाद देतो. आमच्याबरोबर आमचे राजू महाराज आले, त्यांचा पाठा होतो. खूप आमच्याकडं त्यांचे इतकं पाठ कोणाचंच नाही, इतकं पाठ आहे. त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली. कारण आम्ही इथून आळंदीला जाणार आहे ना, तर ते आळंदीला निघायचं म्हणून बरोबर आलेत. तर आम्ही बरोबरच जाणार आहोत आळंदीला. म्हणून त्यांची उपस्थिती, सुंदर असे गायकांची उपस्थिती, माझ्या माता भगिनी, तरुण वृद्ध, बाल गोपाल सर्व शिस्तीत या ठिकाणी बसले. म्हणून सर्वांना वंदन करतो, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि परत आमचे व्हिडिओ कॅसेट करणारे भाऊ, त्यांनी कुठलाही विक्षेप होऊ दिला नाही. त्यांनी तर व्हिडिओ कॅसेटवाले विक्षेप करून टाकले, त्यांनी कुठलाच विक्षेप होऊ दिला नाही. आमचे चौकदार आणि लाऊडस्पीकरवाले भाऊ सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.